मवियाचा विदर्भातला जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय का? विदर्भात 10 पैकी 6 जागांवर काँग्रेस लढणार. ठाकरे गट 2 तर राष्ट्रवादी एका जागेवर लढण्याची शक्यता आहे, असा फॉर्म्युला ठरल्याचं सूत्रांकडून कळतंय. एक जागा वंचित बहुजन आघाडीला सोडली जाणार, भंडारा गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडलं जाणार, असं सूत्रांकडून कळतंय. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया. अमर, काय अधिकची माहिती द्याल या फॉर्म्युलाबाबत? खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे विदर्भ आणि त्यानुरूप काँग्रेसला जागा वाटपामध्ये सुद्धा वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील 6 जागांवर काँग्रेस लढण्याची शक्यता आहे. भंडारा गोंदियाची जागा सुद्धा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे आणि वर्ध्याची जी जागा आहे ती राष्ट्रवादी लढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे वंचितचा समावेश झाला तर अकोल्याची जागा ही वंचितला जाण्याची शक्यता आहे. एकूणच 10 पैकी 6 जागा काँग्रेसकडे, एक वंचितकडे, एक राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि 2 उद्धव ठाकरे गटाकडे जातील. यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जागेवर ठाकरे गटाने दावा केलाय. तर रामटेकची जी जागा आहे ती काँग्रेस करता सोडण्याची शक्यता आहे ठाकरे गट. नक्कीच. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.